नमस्कार. तो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की काव्या मानिनीला म्हणते की आता राहिला तुम्ही मला विचारलेला प्रश्न, त्याच्यावर उत्तर माझं हेच आहे. मानिनी काकू, लग्नाआधी माझं एका मुलावर जीवापाड प्रेम होतं, पण आता त्याच्या विचारातून कायमची बाहेर पडली आहे. त्याच्याशी माझा काहीही संबंध उरलेला नाही आहे. मानिनी विचारते की काही संबंध राहिलेला नाही आहे. काव्या म्हणते काहीच नाही, मला वाटतं तसं तर काहीच नाही. मानिनी म्हणते की तो तुझा मित्र आहे. काव्या नाही म्हणते, मित्रही मानत नाही मी त्याला. खरं तर मी त्याला माझा कोणीच मानत नाही. मानिनी म्हणते की तू त्याला कोणीच मानत नाही, तुझा संबंध नाही आहे, मित्रही नाही आहे, मग आज तुझी ओढणी त्याच्या हातात कशी काय होती? काव्याला तेव्हा आठवतं. मानिनी म्हणते की काय झालं काव्या, बरोबर बोलते ना मी? रस्त्यात भांडत होता ना तुम्ही? काव्या बोलते की हो, भांडत होतो. पण मानिनी म्हणते पण काय काव्या? काव्या म्हणते की तुम्हाला एक प्रश्न विचारू काकू? हे जर नंदिनी ताई बरोबर घडलं असतं तर नंदिनी ताईची ओढणी तिच्या गाडीच्या डिक्कीत अडकली असती आणि पार्थने तिला मदत केली असती तर तुम्ही नंदिनी ताई आणि पार्थ दोघांनाही हा प्रश्न विचारला असता नाही ना? मी आज जी नावं घेतली त्यांच्याबद्दल माझ्या मनात खरंच तसं काही नाहीये, तसा विचारही करत नाही मी. पण तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, मला माझ्या जागी नंदिनी ताई असती आणि तिला कुठल्या मुलाने मदत केली असती किंवा त्या मुलाच्या जागी पार्थ असते आणि त्यांनी कुठल्या मुलीला मदत केली असती तर त्यांनाही तुम्ही हाच प्रश्न विचारला असता. उलट तुम्ही त्यांना विचारलं असतं काय झालेलं, त्यांना कोणी मदत केली किंवा कोणीतरी त्यांना मदत केली हे ऐकून तुम्हाला बरं वाटलं असतं, आनंद झाला असता. तेच माझ्या बाबतीत घडलं. माझ्या स्कूटीच्या डिक्कीत साडी अडकली होती आणि ओढणी सुद्धा, काहीच करता येत नव्हतं मला आणि योगायोगाने तो मुलगा तिथे आला. त्याने मला मदत ऑफर केली आणि मी नाकारलं म्हणून आमचं रस्त्यात भांडण झालं. मी हेल्पलेस होते काकू, मला मदत घ्यायला लागली त्याच्याकडून. त्यानेही मला मदत केली आणि काही न बोलता न गुंतता तो तिथून निघाला आणि मी सुद्धा. तुम्हाला तसं वाटतंय तसं काही नाही घडलेलं आणि घडणारही नाही, कारण देशमुखाची सून आहे, मोहितांची लेक आहे. कितीही सहन झालं नाही तरी संस्काराचा अपमान होऊ देणार नाही मी. मी माझा भूतकाळ तेव्हाच मागे सोडून आली आहे, त्यामुळे कोणी नाही माझ्या आयुष्यात आणि हेच सत्य आहे. मानिनीला खूप रडू येतं. काव्या मानिनीच्या जवळ जाते. मानिनी काव्याला म्हणते की सॉरी, मनापासून सॉरी, संशय घ्यायचा नव्हता ग, माझ्या मनात संशय नाही आहे. पण हे सगळं आज ऐकलं आणि घाबरले ग मी. माझा जीव माझ्या मुलामध्ये अडकलेला असतो. त्यांनी खुश राहावं, तुम्ही दोघींनी खुश राहावं असं मला मनापासून वाटतं. तुम्ही दोघी खुश ठेवा त्यांना, तुम्ही जे मागाल ते मी आणून देईन तुम्हा दोघींना, पण तुम्ही खुश राहा. माझा पार्थ खूप साधा भोळा आहे ग. खरंच मला मान्य आहे, लग्नानंतर तुमच्यात प्रेम व्हायला वेळ लागेल, खरंच मान्य आहे, पण म्हणून फसवणूक व्हायला नको ना. आणि डिवोर्सचा विचारही तुम्ही करू नका हा. काव्या, अजून काय आहे जे तुला मला सांगायचं आहे? काव्या विचार करते तेव्हा दरवाजा कोणीतरी वाजवतो. मानिनी म्हणते की आला बघ तुझा पात्र. माझ्या मनातल्या सगळ्या शंका फिटले आता आणि या बाबतीत मी तुला कधी काही विचारणार नाही. पुन्हा एकदा सॉरी, आणि या सगळ्याबद्दल पार्थला तूही काही सांगू नको. काव्या, मी जे सांगितलं ते लक्षात ठेवा. तू आणि हा एकमेकांचे हात कधीच सोडू नका. मानिनी दरवाजा उघडते तेव्हा तिथे जीवा असतो आणि मानिनी म्हणते की जीवा तू आहेस? मला वाटलं पार्थ आहे. पार्थ कुठे आहे? जीवा म्हणतो की दादा आणि बाबा बाहेर चेस खेळतायत आणि बाबांना प्रचंड भूक लागली, त्यांनी मला पाठवलंय. आईला जाऊन विचार, प्यादी घोडा उंट खाऊ का? मानिनी म्हणते की काही गरज नाहीये, भरपूर मोदक उरले आहे, तोंडली भात आणि सार आहे, चला सगळे एकत्र बसू, आणि तिथून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की जीवा नंदिनीला विचारतो की काय मग चकाचक बाई, या वर्षीचा गणेश उत्सव तुझ्या दृष्टीने कसा साजरा झाला? नंदिनी म्हणते की का माझ्या दृष्टीने कसा साजरा झाला का विचारताय? तुमची दृष्टी होतीच ना माझ्या गणेश उत्सव कसा साजरा होतो यावर. छान साजरा व्हावा म्हणून केवढे एफर्ट्स घेतले तुम्ही. जीवा हसूनच म्हणतो की माझे एफर्ट्स नोटीस केले तर? नंदिनी म्हणते का नाही करणार, एरवी पसारा घालणारा माणूस अचानक पसारा आवडताना दिसायला लागला तर नोटीस होणारच ना. जीवा म्हणतो की झालं, इकडून तिकडून कसा बसा जुळून का होईना, पण मला टोमणा मारण्यासाठी म्हणून विषय शेवटी माझ्या पसारा करण्याकडे आणलात. ही तुझी क्वालिटी आहे ना, टोमणा मारण्याचे, त्याला तोड नाही. यावर नंदिनी हसू लागते आणि म्हणते की सॉरी, मी गंमत करत होती. तुम्ही टोमणा म्हणून का घेतायत? तुम्ही कॉम्प्लिमेंट समजा ना. जीवा म्हणतो हो का, घेतो कॉम्प्लिमेंट म्हणून. तेव्हा जीवाला वकिलाचे बोलणं आठवतं. जीवा नंदिनीला म्हणतो की चकाचक बाई, मला दिवसभरात
तुला विचारता नाही आलं. काउन्सलर काय म्हणाले? नंदिनी म्हणते की काही नाही. मी त्यांना सांगितलं की 1 महिना बरा गेला. आता काय फक्त 5 महिने राहिले. बस. जीवा म्हणतो की ओके. नंदिनी विचारते की का हो? जीवा म्हणतो की काही नाही, सहज अगं. यावर नंदिनी म्हणते की नाही, सहज नाही, काहीतरी चालू आहे तुमच्या डोक्यात. मी तुम्हाला आता खूप चांगलं ओळखते. हां, सांगा काय आहे मनात? जीवा म्हणतो की काही नाही, पण जस्ट एक विचार आला डोक्यात की जसं हा 1 महिना गेला तसं या पुढच्या 5 महिन्यात लग्न तुला हवं वाटलं तर? नंदिनी म्हणते की हे लग्न मला आधी हवं होतं, तुमच्या लक्षात असेल. तर तुम्हालाच ते नको होतं, म्हणून तर डिवोर्सची पायरी चढलो आणि आता मला या लग्नात काहीच इंटरेस्ट नाही आणि गुड नाईट आणि झोपून जाते. जीवा मनात म्हणतो की मला हे लग्न नकोच होतं, असं नव्हतं, पण आधी तुझा मित्र म्हणून बघायला काय हरकत आहे? व मैत्रीचा हात पुढे करूया असं ठरवलं. तेव्हाच त्या पत्रामुळे डिवोर्सचा गोंधळ सुरू झाला. नंदिनीला त्या पत्राबद्दल सांगून टाकू, सगळा गुंता एका मिनिटात सुटेल. नाही, नको. परत ते पत्र कोणासाठी हा प्रश्न येईलच आणि त्याचं उत्तर काव्य आहे हे मला नाही सांगता येणार. तर दुसरीकडे आपण पाहतो की काव्य सुद्धा विचार करते की यावेळेस मला आणि जीवाला एकत्र बाहेर बघितलं म्हणून संशय निर्माण झाला. पुढच्या वेळेपासून भेट येण्याची वेळच येऊ देणार नाही. तर दुसरीकडे आपण पाहतो की नंदिनीला झोप येत नाही, म्हणून ती जीवाला म्हणते की काय हो, काय झालं? मला लग्नात रस नाही आहे म्हटलं, विचारात पडला का? जीवा म्हणतो की हा, म्हणजे मी विचार करून पाहिलं, तुला का रस नसेल? मग मला माझंच उत्तर मिळालं. सुरुवातीपासून मी काही बरा वागलो नाही तुझ्याशी. नंदिनी म्हणते की ठीक आहे हो, जे काही घडून गेलं त्याचा विचार नका करू तुम्ही. जीवा म्हणतो की आणि काही बरं घडणार असेल तर त्याचाही विचार नाही करायचा का? नंदिनी म्हणते की काहीतरी बरं घडावं असा विचार का आला असेल तुमच्या मनात? असा विचार आला असेल तर इन केस तर त्याला म्हणावं, दोस्त अब काफी देर हो चुकी है, गाड़ी स्टेशन से निकल चुकी है और वापसी का कोई रास्ता नहीं है. जीवा म्हणतो की खरंच एवढं झालं आहे का चकाचक बाई? नंदिनी म्हणते की म्हणजे हो, एखादा धागा तोडल्यानंतर त्याची गाठ बांधली तरी जोडलं गेल्याची खूण राहतेच ना मागे. जीवा म्हणतो की म्हणजे तू क्लिअर आहे, जसा का हा 1 महिना गेला तसाच या पुढचे 5 महिने बरे जाणार आहे. म्हणजे ते चांगले, उत्तम किंवा उत्कृष्ट वगैरे असं काही जाणार नाही आहे. नंदिनी म्हणते की जातील, पण माझं आता ठरलंय, यापुढे मी तुमच्या मागे नसणार आहे. जीवा म्हणतो की पण नंदिनी, एकमेकांच्या मागे राहायचं नसतं, एकमेकांच्या सोबत राहायचं असतं. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे पाहते आणि हसूनच म्हणते की बापरे, किती फिल्मी बोलायला लागला तुम्ही अचानक. जीवा म्हणतो की अच्छा, म्हणजे तू जीवा म्हणते की अब बहुत देर हो चुकी है, गाड़ी स्टेशन से निकल चुके, वापसी का कोई रास्ता नहीं बचा. तेव्हा ती सगळी फिलॉसॉफी चांगलं आणि मी म्हटलं फिल्मी. नंदिनी म्हणते की एखादी गोष्ट कोण बोलते यावर ठरतं सगळं. जीवा म्हणतो की अच्छा, म्हणजे एखादं माणूस जसं वागतं त्यावरून त्याच्या मनात काय सुरू आहे ते कळतं का? जसं आज मी हरवल्यानंतर तुझ्या मनात काहीतरी सुरू होतं की नाही? नंदिनी जरा टाळूनच म्हणते की छे छे, काही काय बोलता तुम्ही, असं काही नव्हतं. जीवा म्हणतो की मग इतकी पॅनिक का झाली होती? नंदिनी म्हणते की कारण तुमची काळजी वाटली होती मला. जीवा म्हणतो की कोणत्या हक्काने? नंदिनी लगेच म्हणते की रूममेट हो ना आपण, त्यामुळे. पण 1 मिनिट, तुम्ही मला का प्रश्न विचारतात? मला काळजी वाटावी म्हणून मुद्दाम तर गायब झाला नव्हता ना. तुम्ही तसं केलं असेल तर तसं का केलं? तुम्हाला सुद्धा लग्न हवंसं वाटायला लागलंय काय? जीवा फक्त हसतो, काहीच उत्तर देत नाही. यावर नंदिनी म्हणते की बोला, द्या ना माझ्या प्रश्नाचं उत्तर. माझ्या प्रश्नाचे उत्तर तर नसतं तुमच्याकडे, पण तुम्हाला मात्र प्रश्न विचारायचे असते. कठीण आहे बाबा तुमचं. दिवसभर वडापाव शोधून शोधून दमला तुम्ही. आता आणि मी सुद्धा शोधून शोधून थकले तुम्हाला. गुड नाईट, बाय आणि झोपते. जीवा परत मनात म्हणतो की लग्न हवं आहे की नाही त्या बाबतीत अजून क्लिअर नाही आहे मी. गणपतीचे 2 दिवस तू मनसोक्त हसलीस, बरं वाटलं. तर दुसरीकडे आपण पाहतो की काव्याला झोप येत नाही आणि स्वतःशीच बोलते की हे काय होऊन बसलं? जे गोष्ट लपवायचं ऑटोकाट प्रयत्न केला होता मी, शेवटी ती गोष्ट कळलीच मानेने काकून. तरी नशीब, फक्त अर्ध सत्य त्यांच्यासमोर उघड झालं. पण पुढे जाऊन जीवाचा आणि माझा भूतकाळ खरंच मानेने काकूच्या समोर आला तर बापरे, मला काहीच बोलता येणार नाही. आज किमान मी वेळ मारून नेली. फार सांगायची काय गरज नाही पडली, पण त्यांनी शेवटी विचारलंच मला, आणखी काही सांगायचं आहे का?
मी सांगायला हवं होतं का? नाही नाही, पण सगळंच खरं सांगितलं तर अख्खं घर प्रचंड डिस्टर्ब होईल. मी तरी त्यांना आमच्याबद्दल सांगितलं. यापुढे सुद्धा अशाच गोष्टी काकूच्या कानावर पडत राहिल्या आणि त्यांनी पुन्हा असंच रिॲक्ट केलं तर? नाही नाही, यावेळी जीवाला आणि मला एकत्र कोणीतरी बाहेर बघितलं म्हणून संशय निर्माण झाला. पुढच्या वेळीपासून तशी भेट येऊ देणार नाही. देवा, का घडून आणलं? ती भेट का केलं असं? आता त्याच्या मनात असलेला संशय वाढायला नको म्हणजे मिळवलं. काव्या पाणी प्यायला जाते, पण त्यात पाणी नसतं म्हणून ती किचनमध्ये पाणी आणायला जाते. तेव्हा तिथे जीवा सुद्धा असतो. पाणी लागलं म्हणून तो तिथे येतो आणि काव्या म्हणते की तू परत माझ्या मागे आलाय. जीवा म्हणतो की काय, मी का तुझ्या मागे मागे येईल? काव्या म्हणते की मी बरोबर इथे असताना कसा काय आलास? जीवा म्हणतो की एक मिनिट, मला काडीचाही इंटरेस्ट नाही आहे तुझ्या मागे. मी सुद्धा पाणीच प्यायला आलो होतो. जशी तुला तहान लागू शकते तशी मला सुद्धा तहान लागू शकते. काव्या म्हणते ठीक आहे ना, लगेच टोमणं मारायची गरज नाही. मी काय सांगते ते नीट आहे. जीवा म्हणतो की आता काय ऐकायचं बाकी राहिलंय आणि तिथून जातो. तेव्हा काव्या म्हणते की ऐकायला लागेल. माझी ओढणी गाडीच्या डिकीत अडकली होती, जी तू मला काढून देत होता तर कोणीतरी बघितलं आणि मानिनी काकूंना सांगितलं. जीवा म्हणतो काय? काव्या म्हणते की त्यांनी मला स्पष्टपणे विचारलं, लग्नाआधी तुझं कोणाबरोबर अफेअर होतं का? जीवा म्हणतो की कोणी बघितलं असेल आपल्याला आणि आईला सांगणार हे नेमकं कोण असेल? काव्या म्हणते की माहिती नाही, पण ज्यांनी कोणी आपल्याला बघितलं त्यांनी तुझा चेहरा बघितला नाही असं मला वाटतं. ही एक गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे. या भूतकाळाने आपला वर्तमान भविष्य दोन्ही विस्कटून टाकेल. जीवा म्हणतो की हो, करेक्ट आहे तुझं. हे सगळं कोणालाही कळता कामा नये, नाहीतर आपलं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होईल. काही झालं तरी हे कोणालाही कळता कामा नये, कारण आता मी हे सगळं नंदिनीला सांगू शकत नाही आणि तूही पार्थ दादाला सांगू शकत नाही. पण आईने या सगळ्याचा पांगावा घेतला आणि तिला खरं काय कळलं तर तेव्हा तिथे लाईट लागते आणि दोघे बघतात तर तिथे मानिनी असते. मानिनी काव्याला म्हणते की तू मला खोटं बोलले, जा निघ इथून घरातून. तेव्हा काव्या घाबरूनच उठते आणि तिला कळतं की स्वप्न आहे. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.